परिरक्षक कार्यालय CU 218 अंतर्गत 12वी विज्ञान शाखेचा गणित विषयाचा पेपर 21 फेब्रुवारी 2026 रोजी शांततेत पार पडला। या केंद्रावर एकूण 2858 विद्यार्थी नोंदणीकृत होते। त्यापैकी 2817 विद्यार्थी उपस्थित होते तर 41 विद्यार्थी अनुपस्थित होते। एकूण उपस्थितीचा टक्का सुमारे 98.56 इतका नोंदविण्यात आलाय। केंद्र क्रमांक 149 श्री साईबाबा विद्यालय शंकरनगर येथे 231 पैकी 228 विद्यार्थी उपस्थित होते तर 3 जण गैरहजर होते। केंद्र क्रमांक 260 माननीय दीनानाथ मंगेशकर विद्यालय सोमठाणा येथे सर्व 100 विद्यार्थी उपस्थित राहिले। जनता विद्यालय नायगाव येथे 351 पैकी 346 विद्यार्थी उपस्थित होते तर 5 जण अनुपस्थित होते। यमुनाबाई कन्या विद्यालय नायगाव येथे 261 पैकी 260 विद्यार्थी, श्री दत्त विद्यालय नायगाव येथे 272 पैकी 267 तसेच श्री संत ज्ञानेश्वर रामावी धुपा येथे 142 पैकी 141 विद्यार्थी उपस्थित होते। ओयोसिस इंग्लिश मीडियम स्कूल कुंटूर येथे 141 पैकी 140, जवाहर नेहरू कन्या विद्यालय बरबडा येथे 400 पैकी 394, पोबे आ कन्या विद्यालय मरवाळी तांडा येथे 162 पैकी 156 विद्यार्थी उपस्थित राहिले। के देवीदास पवार विद्यालय कुंटूर तांडा येथे 155 पैकी 150, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय नरसी येथे 304 पैकी 299 तर जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे 339 पैकी 136 विद्यार्थी उपस्थित होते। सर्व केंद्रांवर पेपर शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सुरेश पाटील, परीक्षक आनंद रेंगुंटवार, सहाय्यक SD पाचलिंग आणि सर्व केंद्र प्रमुखांनी दिली। परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसून प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली। नमस्कार, मी आनंद नागनाथराव रेंगुंटवार, परिरक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल कन्या नायगाव। माझ्या परिरक्षक कार्यालयाअंतर्गत इयत्ता 12वीचे एकूण 12 परीक्षा केंद्र चालतात। त्यापैकी साईबाबा ज्युनियर कॉलेज शंकरनगर हे बिलोली तालुक्यात असून बाकीची 11 परीक्षा केंद्र ही नायगाव तालुक्यात आहेत। काल झालेल्या इयत्ता 12वीच्या गणित विषयाच्या पेपरमध्ये एकूण 2858 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती। त्यापैकी 2817 विद्यार्थी हे उपस्थित असून 41 विद्यार्थी अनुपस्थित होते। तसेच आमच्या परिरक्षक कार्यालयाअंतर्गत इयत्ता 10वीच्या एकूण 13 परीक्षा केंद्र आहेत। त्यापैकी साईबाबा विद्यालय शंकरनगर आणि गोदावरी मनार पब्लिक स्कूल शंकरनगर ही 2 परीक्षा केंद्र बिलोली तालुक्यातील असून शिवाजी विद्यालय हळदा हे कंधार तालुक्यात आहेत तर बाकी उर्वरित 10 परीक्षा केंद्र नायगाव तालुक्यात आहेत। सर्व परीक्षा केंद्र हे सुरळीतपणे परीक्षा चालू आहेत। कोणत्याही परीक्षा केंद्रावर आजपर्यंत अनुचित प्रकार घडलेला इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 5100 विद्यार्थ्यांनी नोंद केलेली असून 10वीच्या परीक्षेसाठी 3100 विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे। परीक्षा केंद्रांवर परिरक्षक कार्यालयातर्फे परीक्षेचे प्रश्नपत्रिका वेळेवर पाठवणे तसेच परीक्षा केंद्रावरून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षक कार्यालयामध्ये जमा करून घेऊन त्यांना सील करून पोस्टाद्वारे परीक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमचं आहे। ही जबाबदारी सुरळीतपणे पार पाडल्या जात आहे आणि आजपर्यंत परीक्षा ह्या सुरळीतपणे चालू आहेत। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTP न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।